मी गिरीश निकम साम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये 4 दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली होती। त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू आला होता। तिसरीच्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला होता। तर आता गुजरातमधल्या तिसरीतल्या मुलीला देखील हार्ट अटॅक आलेला आहे। या गेल्या 4 दिवसातल्या या 2 दुर्घटनांनी पालक वर्गाची चिंता मात्र वाढवलेली आहे। दोन्ही घटना या शाळेतच घडलेल्या आहेत। दोन्ही मुलींचं वय 8 वर्ष आहे। पहिली घटना कर्नाटकमधील चामराजनगरमध्ये घडली होती। शाळेतच विद्यार्थिनीला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला। तिकडे गुजरातमध्ये देखील तशीच घटना घडलेली आहे। तिसरीच्या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला। गुजरातमधूनच आता सर्वात मोठी बातमी येते। गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे। लहान मुलांना आता सोशल मीडियावर देखील त्यांना काही पाहता येणार नाही। लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे। मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं, मैदानी खेळ खेळणं तसंच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा आता गुजरात सरकारचा उद्देश आहे। त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी देखील आता लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहेत। बघा, गुजरात सरकार लवकरच याबाबत आता नियमावली बनवणार आहे। लहान मुलांना सोशल मीडियाही वापरता येणार नाही। तज्ञांसोबत चर्चेनंतर मार्गदर्शक तत्त्व आता जारी केली जाणार आहेत। पालक आणि शिक्षकांसाठी देखील आता गाईडलाईन्स असणार आहेत। मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात देशातलं पहिलं राज्य। गुजरातमधल्या मोठ्या बातमीनंतर आता वळूया राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात आहेत। बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात आहेत। बहीण भाऊ एकाच कार्यक्रमात आहेत। मात्र सध्याच्या राजकीय संघर्षामध्ये दोघं एकत्र आल्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे की अजित पवार सुप्रिया सुळे काय बोलतात। एकाच कार्यक्रमात दोघे एकत्र आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालंय। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तितकंसं यश मिळालं नाही। अजूनही राजकीय संघर्ष दोन्ही पक्षात आहेच। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे बहीण भाऊ एकाच कार्यक्रमात एकत्र आलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय, दादा ताई एकाच मंचावर आलेले आहेत। आता त्यांच्यामध्ये काय संवाद होतो का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। काय राजकीय टिप्पणी अजित पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे करणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। आपण हे दृश्य बघतोय, सध्याच्या राजकीय संघर्ष असताना राज्यामध्ये एक बोलकं दृश्य आहे की दादा ताई एकाच मंचावर आलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काय संवाद होणार का, काही थोडंसं राजकीय भाष्य ते दोघं करणार का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। पुढच्या बातमीकडे। बुलढाणा जिल्ह्यातली बातमी आहे। शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये लोकांना टक्कल पडत असल्यामुळे खळबळ उडाली होती आणि आता याच बुलढाण्यात टक्कलनंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट आहे। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातल्या पाण्यांमध्ये नायट्रेटसह विषारी घटकांचा समावेश आहे। प्रामुख्याने 9 तालुक्यांमधलं चित्र गंभीर आहे। आता हे तालुके ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते। या आजारात नवजात बालकांचा देखील समावेश होतो। ब्ल्यू बेबी सिंड्रोम तर ते नायट्रेटचं प्रमाण हे बोरवेल किंवा खोल पाण्यामध्ये आढळून आलेलं आहे आणि ते पाणी आपले जनरली नागरिक पित नाहीत, सरफेस वॉटर पित असल्यामुळं त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे असं नाही आहे। बाकी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स आणि काही पाण्याचे सॅम्पल्ससुद्धा अजून पुढील तपासणीसाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि त्यांनी जसं सूचित केलं त्याप्रमाणे NABL लॅब याला पाठवत आहे आपण नाशिकला। ब्लू बेबी आजार काय आहे नेमकं आपण पाहूया। शरीरात नायट्रेटचं प्रमाण आढळल्यास ब्लू बेबी सिंड्रोम होतो। बाळाची त्वचा निळसर होण्यास सुरुवात होते। बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन देखील कमी होतं। मेंदूला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो। बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो।
पुढची बातमी आता शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे सीबीएसईच्या अखत्यारीतील शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत पुन्हा आता संशयाचं धोका निर्माण झालंय। सीबीएसईने शाळांना नुकतीच नोटीस बजावली आहे। अनेकदा सूचना देऊन देखील अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र अपलोड केली नाहीत। त्यामुळे शाळांना शेवटची संधी दिली जाते असं मंडळाचं म्हणणं आहे। संपूर्ण तपशील आता 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने आता महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे। सक्षम लोकांना आरक्षणातून वगळलं पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय। आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये। ज्यांनी अनेक दशक आरक्षणाचा लाभ उठवला आहे त्या इतरांनी आता स्पर्धा करण्यास सक्षम झालं पाहिजे। त्यांनी आरक्षणातून बाहेर पडावं अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली। मात्र आरक्षणातून वगळण्याचा अधिकार हा सरकारचा आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी तसं वर्गीकरण करण्याची नीती लागू करावी अशी सूचना देखील सुप्रीम कोर्टाने केली। बघा, सुप्रीम कोर्टाचं मत काय आहे की आरक्षण हा कायमस्वरूपी अधिकार असू नये। सक्षम लोकांनी आरक्षणातून बाहेर पडावं। ज्यांनी अनेक दशक लाभ घेतलेला आहे त्यांनी आता बाहेर पडावं। अनेक दशक आरक्षणाचा लाभ उठवलेल्यांना आरक्षणातून वगळण्यात यावं असं महत्त्वपूर्ण मत सुप्रीम कोर्टाने मांडलंय। आरक्षणातून वगळण्याचा अधिकार मात्र सरकारचा आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं तसं वर्गीकरण करण्याची नीती लागू करावी। सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण मतानंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया। टॉप 50 मध्ये टोरेस कंपनीचं पितळ उघड पडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता। ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात होत असं कारण देत व्हिक्टोरियानं भारतातून पलायन केलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली। टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सलग 3ऱ्या दिवशी आता छापे टाकलेले आहेत। मुंबईतल्या टोरेसच्या सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। परवाच्या छापेमारीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने आणि 3 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे। टोरेस कंपनीच्या घोटाळ्यात चौकशीत आता ईडीनं देखील उडी घेतलेली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। ईडीनं टोरेस घोटाळा प्रकरणाच्या एफआयआर सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केली। नागपूरमध्ये HMPV संशयित लहान मुलांचे सॅम्पल्स एम्स रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले। तपासणी किट नसल्यानं अहवालासाठी उशीर झाला। गुरुवारी अहवाल आला, मात्र तो जाहीर न करता पुण्यातील NIV कडे तो पाठवला। आता NIVच्या तपासणीनंतरच अहवाल समोर येईल। कोल्हापुरात विशाल गडावर होणाऱ्या उर्साला पोलिसांनी परवानगी नाकारली। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावर कोणताही सण उत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलंय। या प्रकरणी कुणी जखमी झालं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचा कलम इथे लागू होत नाही असं कोर्टानं म्हणलंय। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय। थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सायबेरिया, केनिया आणि ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो पक्षी या परिसरात येतात। हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून हे फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रात येत असतात। गायीच्या वासराचं अनोख्या पद्धतीनं बारसं करण्यात आलेले। पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करून पाळण्यात घालून त्याचं नामकरण सोहळा पार पडला। या आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्याचं सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। कुमारी लक्ष्मी मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A आता 80 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहे। पूर्ण गतीनं संचालनासाठी आता CCRS कडून मंजुरी मिळालेली आहे। या दोन्ही लाईन्सवर रोज 2.5 लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करत आहेत। वेग मर्यादा वाढवल्यामुळे आता प्रवाशांच्या वेळेत देखील बचत होणार। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे। सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांसह धावणार आहे। नवी मुंबई शहरात वाढत्या प्रदूषणामुळे मनपातर्फे प्रत्येक विभागात आता ड्रीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात झालेली आहे।
या अंतर्गत शहरात फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाण देखील कमी करण्यात येते. या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करते. त्यामुळे सर्व पुरवठादारांनी आता औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. टॉप 50 नंतर एक पुढची बातमी आहे नाशिक शहरातून. नाशिकमधील सिटी लिंक बसचे चालक आता महापालिकेच्या रडारवर आहेत, कारण सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे. नाशिक शहरातील 48 सिग्नलवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई केली जाणार आहे. सिटी लिंक बसला शहरी भागात 60 किलोमीटर प्रति तास तर ग्रामीण भागात 90 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा आहे. वेगात बस चालवल्यानं अपघात वाढण्याच्या तक्रारी वाढल्या, त्यामुळे सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे. अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली. यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली. यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली. आरे कॉलनीमधलं एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेला बजावलंय. त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारलाही झाड तोडण्याच्या मुद्द्यावरून खडसावलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी आता येत्या 5 मार्चला होणार आहे. बीड जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. खो खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली. प्रियंका बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील कळम आंबा गावची रहिवासी. वर्धा जिल्हा स्टेडियमवर बॉक्सिंग खेळाडूची क्रीडा विभागाकडूनच अडवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला. बॉक्सिंग ग्राउंडवरील लाईटसह इतर सुविधा देखील बंद करण्यात आल्यात. हेव्या देवांमुळेच हा प्रकार होत असल्याचा आरोप पालकवर्गाने केला. वर्ध्यात गजानन महाराज पालखी सोहळा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेमुळे वर्धा नगरी दुमदुमली आहे. शोभायात्रेत वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी आणि रिंगण हे आकर्षण ठरलेलं आहे. सिंधुदुर्गातील पेंडूरच्या वेताळ मंदिरात मांड उत्सव सुरू आहे. या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित असतात. 10 जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली. 13 रात्री आणि 14 दिवस हा मांड उत्सव चालतो. पहिल्या दिवशी या उत्सवाला मोठी गर्दी भाविकांनी केली होती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त रात्री प्रशाळ पूजा झाली. यानंतर तुळजाभवानी मातेची सिंह या वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. शिवाय सकाळी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा देखील मांडण्यात आली. पुढची बातमी आता पंढरपूरमधनं. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण आता विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असेल. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मकर संक्रांतीच्या निमित्तानं राज्यभरातून महिला भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात. तेव्हा जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद करण्यात आले. पुढची बातमी आता भाजपच्या अधिवेशनाबाबतची. शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली. अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प असल्याचं विखे पाटलांनी वक्तव्य. उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तसंच मंत्री चंद्रकांत पाटील, राम शिंदे शिर्डीत दाखल झालेत. राज्यभरातल्या आणखी काही घडामोडी आपण पाहूया टॉप 50 मधून. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं आता श्री रामलल्लाच्या महाभिषेक करण्यात आला. राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिला वर्धापन दिन हा राम रूपात सजलेली एक छोटी मुलगी सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.
प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता टिकू तलसानिया हार्ट अटॅक आलेला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तलसानिया हे कोकिळाबेन रुग्णालयात उपचार घेत आहेत. बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आज सोलापुरात आली होती. जुन्या PNG ज्वेलरच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये माधुरीनं हजेरी लावलेली. यावेळी मराठीत भाषण करून तिनं सोलापूरकरांची मनं जिंकली. तिला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली. खूप आनंद होतोय तुम्हा सर्वांना भेटून. यूं नजर की बात की और दिल चुरा गए. भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझिनकडून नीरज चोप्राची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला. न्यायालयानं त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केले. निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचं टिप्पणी केली. अमेरिकेतील विविध भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि हिमवादळाचा तडाखा बसला. हिमवादळामुळे वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम झालाय. नागरिकांना अडचणींचा सामना करावा. हॉलिवूड हिल्समध्ये आग नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. अमेरिकन चित्रपट उद्योगाचा प्रसिद्ध किल्ला देखील त्यातून वाचला नाही. चित्रपट तारे आणि सेलिब्रिटींची घरे देखील आगीत जळून खाक झाली. लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. 4 दिवसांपासून सुरू असलेली आग सुमारे 40,000 एकर क्षेत्रावर पसरली. 10,000 इमारती नष्ट झाल्या तर 30,000 घरांचं नुकसान झालं. लॉस एंजेलिसमधल्या वणव्यांमुळे हॉलिवूडचा सुप्रसिद्ध लँडमार्क जळाला असे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र हॉलिवूड लँडमार्कपासून काही मैल अंतरावर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. हे फोटो आणि व्हिडिओ AI जनरेटेड आहेत. हॉलिवूड साइनच्या अधिकृत हँडलनं देखील त्याला दुजोरा दिलाय. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या अछाड ते मुंबईच्या तहसीलपर्यंत अग्निशमन दलाची सुविधाच उपलब्ध नाही. या महामार्गावरून दिवसाला हजारो ज्वलंत पदार्थ वाहणारे टँकर ये जा करतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या ठिकाणी अग्निशमन सुविधा देण्याची मागणी केली. सांगली जिल्ह्यात म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिलं आवर्तन सुरू झालेल्या योजनेच्या पंपगृहामध्ये नारळ वाढून मोटर सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 4 मोटरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतं. मकर संक्रांतीच्या निमित्तानं धुळे शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झालेली आहे. नायलॉन आणि तत्सम मांजामुळे मात्र होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली. त्यामुळे कधीही हा मांजा वापरू नये किंवा खरेदी करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. नायलॉन मांजामुळे होणारा अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. दुचाकीला समोर तार बांधून दुचाकी स्वारांचं नायलॉन मांजापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सामाजिक बांधिलकीतून शेकडो दुचाकी चालकांना मोफत सुरक्षा कवच लावण्यात आले. कोल्हापुरात गायरानातील बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलं. 125 एकरमधील 3 ते 4 कोटीची झाडं तोडून त्याची बेकायदा वाहतूक झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असताना वन अधिकाऱ्यांनी याचा पंचनामा अद्याप न केल्याचं समोर आलं. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पाटणे तलावात मगरीने तळ ठोकलाय. 2 दिवसांपूर्वी या तलावात मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावर मगरीने हल्ला चढवला. त्यातून गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं या मगरीला पकडून अधिवासात सोडावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होते. जालन्यातील उटवत भोकरदनमधील हसनाबाद या परिसरात काही भागात लंपीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण करून शेतकऱ्यांची भीती दूर करावी अशी मागणी केली जाते. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. लोकवस्तीत शेतशिवारात रात्रीच्या वेळी कुत्रे धुडगूस घालत असल्यामुळे माणसांवरील हल्ले होण्याची भीती पसरली. या धर्तीवर भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी होती. अकोल्यातील फणस गावात माकडांनी 10 दिवसांपासून चांगलाच उच्चार मांडलाय. आयत्या अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या माकडांच्या फौजांनी शेकडो गावकऱ्यांची चांगलीच पंचायत केली. माकड गावकऱ्यांच्या घरावर धुमाकूळ घालते.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होत असल्यानं पावसाला पोषक वातावरण तयार झाले. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होणार आहे. हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली. पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराडचा आता राजकीय नेत्यांसोबत फोटो आहे, त्यामुळे अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला आहे, आम्हाला याची किंमत मोजावी लागते, असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांचे. कार्यकर्त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार बोललेले आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य. आणि 2 दिवस महाराष्ट्रात या पद्धतीचं नियोजन केलं तर काही अडचण नाही. या प्रकारे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि मला तर कामाची आवड असल्यामुळं मला नेहमीच या सगळ्या गोष्टीचा उत्साह त्या ठिकाणी असतो. त्या पद्धतीनं पण फार गर्दी म्हणजे एक शाळा एक निवेदन आतमध्ये मला सहयोग मध्ये देतो, बाहेर आलो गाडीत बसायला की ते दुसरं देतो आणि ती एकडे तिसरं देतो. आम्ही ज्यावेळेस बसतो अरे ही माझ्याकडे पण आहे, ती म्हणतो दादा माझ्याकडे पण आहे, ती तिसरं म्हणतो दादा माझ्याही हातात आहे. अरे काय आम्ही काय फाडतो का रे तुमची कागद, कशा करता एवढे हे करता. जी गर्दी काय गर्दी आणि अलीकडची फोटो दादा फोटो. आता येताना 10 ठिकाणी मला थांबवलं, फोटो नाही काढून द्यावा तर काय अजून महिना काय झालं बदलला गडी बदलला. अजित पवारांच्या या मुश्किल वक्तव्यानंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडी पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. नांदेड जिल्ह्यात सध्या थंडीने जोर धरला. याचाच फटका आता विमानसेवेवर देखील होतोय. बेंगळुरूकडून नांदेडला लँड होणाऱ्या विमानानं आकाशात 5 घिरट्या घातल्या. धुक्यामुळे लँडिंगचं सिग्नल मिळाले नसल्यानं लँडिंगला अडथळा निर्माण झाला होता. मेळघाटातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या माकला येथे पहाटे 3 वाजता 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातलं नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर 6 अंश सेल्सिअस तापमान होतं. विदर्भात थंडीचा जोर वाढलाय. संभाजीनगर, परभणी आणि जळगावात पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. विदर्भात पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहणार आहे. थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. नंदुरबारचा पारा 8 अंशांवर घसरलाय. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर दिसते. पुढचे 5 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. धुळ्यात थंडीचा कहर अद्याप देखील कायम आहे. आज धुळ्यात 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे. थंडीचा जोर पुढील काही दिवस अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात एलईडी मच्छीमारी होते. खोल समुद्रात कस्टमनं एलईडी मच्छीमारी बोटीवर कारवाई केलेली आहे. नौकेवरील 15 एलईडी आणि 20 मोठे चायना लाईट्स कस्टमने जप्त केले. नागपूर तहसील पोलिसांनी आता टिमकी परिसरातून नायलॉन मांजा जप्त केला आहे. 2 आरोपींना 6 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली. आरोपीला माल दुकानातून गोदामात नेत असताना रंग्यात पकडलेला आहे. वसईतील एका ज्वेलरवर 2 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकलेला आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. 50 तोळे सोनं लंपास केलं. या प्रकरणात आता पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. डोंबिवलीतील पोलिसांनी गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी एकाला अटक केलेली आहे. तर एक आरोपी फसार झालाय. नशा करण्यासाठी सिलेंडर गॅस चोरी करत असल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून 9 सिलेंडर जप्त करण्यात आले. अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील बोल्लेगाव फाटा परिसरात 36 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. हत्येचं कारण अस्पष्ट आहे. नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीनं अपघाताचा बनाव रचत हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश आले.
नंदुरबारच्या शहादा शहरात 13 वर्ष चिमुकलीचा विनयभंग झालाय। बुद्धिबळ शिकवणाऱ्या 35 वर्ष शिक्षकानंच चिमुकलीचा विनयभंग केलाय। शिक्षकेविरोधात पोलीस ठाण्यात आता पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी महागड्या चारचाकी चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 3 चारचाकी वाहन आणि बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। 4 आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणले। न्यूज पॉइंट 20 नंतर आता पुढची बातमी पुण्यातून। एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई आहे। एफसी रोडवरील फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून येथे अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या। त्यानंतर महानगरपालिकेच्या विभागानं धडक कारवाई केलेली आहे। एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, तक्रारीनंतर महापालिकेला आता जाग आलेली आहे, कारवाईबाबत काय अधिक माहिती? निश्चितपणाने पुणे पोलिसांना आणि महापालिकेला जाग आली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। मी सध्या एफसी रोडवर आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज शनिवार आहे, मोठी गर्दी एफसी रोडवर होत असते। इतर दिवशी सुद्धा शॉपिंगसाठी अनेक तरुणाई जी आहे ती या रस्त्यावर येते आणि शॉपिंग करत असते। मात्र जे खरं तर विक्रेते आहेत त्यांनी सगळा गेल्या अनेक महिन्यांपासून फुटपाथ जो आहे तो जॅम केला होता। अनधिकृतपणे फुटपाथवर येऊन त्यांनी त्यांचे सगळे स्टॉल जे आहेत, दुकानं जे आहेत ते थाटले होते आणि यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट सज्जड दम जो आहे तो देखील आता दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण स्वतः पोलीस उपायुक्त संदीप गिल असतील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे असतील, हे आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठी कारवाई जी आहे ती एफसी रोडवर यावेळेला करण्यात येते। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संदीप गिल आहेत। सर, काय सांगाल, एफसी रोडवर आज आपण मोठा ड्राईव्ह करतो आहोत, काय या ड्राईव्हचा उद्देश? हा एफसी रोड हा पुणे शहराचा एक नामांकित रस्ता आहे। त्या रस्त्यावर संध्याकाळी मोठ्या संख्येने जे वेंडर्स आहे ज्यांना लायसन्स्ड नाही आहे ते येऊन जे इथे पार्किंगची जागा आहे किंवा ते पाय चालणारे जे रस्ते आहे, फुटपाथ आहे, त्या ठिकाणी बसता आहे। त्यामुळे काही वेळी इथे लोकांच्या येणे जाण्याची प्रॉब्लेम समोर आलेली आहे। महिलाविषयी काही मुद्दे समोर आले होते आणि हे सर्वचा विचार करून आधीही मनपा आणि पोलिसांनी खूप वेळी इथे ड्राईव्ह घेतलेली आहे।